2025च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकावर आधारित आपल्या आजच्या सखोल चर्चेत स्वागत. आज आपण एका अशा शोधाबद्दल बोलणार आहोत ज्याने म्हणजे क्वांटम जगाच्या नियमांना आपल्या रोजच्या जगात आणायचा प्रयत्न केला आहे. नमस्कार. हो, अगदी. आणि हे शक्य केलं जॉन क्लार्क, मिशेल एच डेव्हरेट आणि जॉन एम मार्टिनेस या 3 शास्त्रज्ञांनी 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झालं. आपल्याकडे अर्थातच रॉयल स्वीडिश अकॅडमीची घोषणा आहे, काही संबंधित संशोधन पत्रिका आहेत आणि इतर प्रतिष्ठित स्रोतांची माहिती आहे. तर या सगळ्यामधून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की या शास्त्रज्ञांचं नेमकं काम काय आहे, त्याचं महत्त्व काय आणि भविष्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. बरोबर. त्यांच्या अधिकृत प्रशस्ती पत्रकात जे म्हटलंय ना ते खूप महत्वाचं आहे. विद्युत सर्किटमध्ये स्थूल म्हणजे मॅक्रोस्कॉपिक, क्वांटम मेकॅनिकल, टनेलिंग आणि ऊर्जा प्रमाणीकरण, एनर्जी क्वांटायझेशन यांच्या शोधासाठी. हो, हे शब्द थोडे जड वाटू शकतात सामान्य ऐकणाऱ्याला. हो ना, पण यामागे खूप मूलभूत आणि रंजक प्रश्न आहे. कोणता प्रश्न? प्रश्न हा की क्वांटम मेकॅनिक्सचे जे विचित्र नियम आपण ऐकतो, म्हणजे एखादा कण एकाच वेळी 2 ठिकाणी असणं किंवा भिंतीतून आरपार जाणं वगैरे, हे नियम फक्त अणू किंवा इलेक्ट्रॉनसारख्या अगदी सूक्ष्म कणांपुरतेच मर्यादित आहेत का? की आपण जी मोठी उपकरणं बनवतो, समजा एखादी इलेक्ट्रॉनिक चिप, त्यातही हे नियम दिसू शकतात. अच्छा, म्हणजे सूक्ष्म जग आणि आपलं हे डोळ्यांना दिसणारं म्हणजे स्थूल जग यांच्यात अशी काही सीमा आहे का जिथे क्वांटम नियम लागू होणं थांबतं? अगदी. हाच कळीचा मुद्दा होता. अनेक वर्षांपर्यंत शास्त्रज्ञांना म्हणजे मोठमोठ्या शास्त्रज्ञांना वाटायचं की मोठ्या वस्तूंमध्ये काय होतं, अब्जावधी अणू असतात, ते एकमेकांवर आदळत असतात, बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होत असतो. हो, उष्णता असते, आवाज असतो. बरोबर. या सगळ्या गोंधळात कोणतीही नाजूक क्वांटम स्थिती ती टिकणारच नाही, ती लगेच नष्ट होऊन जाईल असं वाटायचं. पण या तिघांनी मिळून जे केलं ते खरंच थक्क करणारं होतं. त्यांनी नक्की काय केलं? त्यांनी एक अतिशय लहान, मायक्रोस्कोपिक म्हणता येईल अशी, पण तरीही अब्जावधी अणूंनी बनलेली एक इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे एक चिप तयार केली. अच्छा, चिप. हो, आणि त्यांनी प्रयोगातून दाखवून दिलं की ही संपूर्ण चिप म्हणजे ते अब्जावधी अणू मिळून एका मोठ्या कृत्रिम अणूसारखी वागू शकते आणि क्वांटम नियम पाळू शकते. काय सांगताय? म्हणजे त्यांनी क्वांटम जगाला आपल्या प्रयोगशाळेत, आपल्या आवाक्यात आणलं? अगदी तसंच. त्यांनी ते शक्य करून दाखवलं. हे खरंच अविश्वसनीय वाटतंय. यात तुम्ही क्वांटम टनेलिंगचा उल्लेख केला. ती संकल्पना थोडी सोपी करून सांगता येईल का? हो, नक्कीच. समजा आपल्यासमोर एक डोंगर आहे आणि आपल्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचं आहे. ठीक. आता आपल्या नेहमीच्या जगात जर आपल्याकडे त्या डोंगरावरून उडी मारण्याइतकी किंवा चढून जाण्याइतकी ऊर्जा नसेल तर आपण काय करू? आपण तिथेच अडकून पडू, पलीकडे जाऊ शकणार नाहीत. बरोबर. पण क्वांटम जगात इलेक्ट्रॉनसारखा एखादा अतिसूक्ष्म कण, त्याच्याकडे पुरेशी ऊर्जा नसताना सुद्धा तो त्या डोंगराच्या आतून म्हणजे जणू काही एक सुरंग खणून पलीकडे जाऊ शकतो. तो अडथळा ओलांडू शकतो. म्हणजे जणू काही तो भिंतीतून आरपार गेला किंवा डोंगरातून आरपार गेला. अगदी तसंच. यालाच म्हणतात क्वांटम टनेलिंग. पण हे ते एका कणाबद्दल झालं. या शास्त्रज्ञांनी काय वेगळं दाखवलं? त्यांनी हे दाखवलं की त्यांच्या सर्किटमधले अब्जावधी कण, जे कूपर जोड्या नावाच्या एका विशेष क्वांटम स्थितीत होते, ते कण एकत्रितपणे म्हणजे सगळे मिळून एका सुरात हे टनेलिंग करू शकतात. अब्जावधी कण एकाच वेळी? हो, यालाच म्हणतात स्थूल क्वांटम टनेलिंग, मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग, MQT. म्हणजे क्वांटम परिणाम आता फक्त एका कणापुरता मर्यादित राहिला नाही, तो एका मोठ्या मानवनिर्मित वस्तूत दिसला. थांबा, पण हे कसं शक्य आहे? मला वाटलं होतं क्वांटम परिणाम फक्त एका कणावर किंवा खूप कमी कणांवरच दिसतात. मोठ्या वस्तूंमध्ये हे कसं टिकतं? हाच त्यांच्या कामाचा कळीचा मुद्दा आहे आणि म्हणूनच त्यांचं काम इतकं महत्त्वाचं आहे. त्यांनी जी प्रणाली वापरली म्हणजे अतिसंवाहकता आणि जोसेफसन जंक्शन, त्यात हे जे अब्जामधी कण होते म्हणजे कूपर जोड्या, त्या सगळ्या एकाच मोठ्या क्वांटम स्थितीत होत्या. जणू काही ते सगळे कण मिळून एकच विशाल सुपर पार्टिकल बनले होते. अच्छा. त्यामुळे जेव्हा टनेलिंग झालं तेव्हा तो एक कण नव्हता, तर त्या संपूर्ण प्रणालीची, त्या सुपर पार्टिकलची एकत्रित क्वांटम स्थिती टनेल करत होती. म्हणून त्याला स्थूल म्हटले. म्हणजे हे फक्त निसर्गात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीचं निरीक्षण नव्हतं तर? नाही, अजिबात नाही. हा खूप महत्वाचा फरक आहे.
त्यांनी फक्त निसर्गात क्वांटम टनेलिंग होतं हे पाहिलं नाही, तर त्यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर अशी प्रणाली डिझाईन केली, ती तयार केली आणि तिला इतक्या काळजीपूर्वक नियंत्रित केलं की ही स्थूल क्वांटम स्थिती निर्माण व्हावी, ती टिकावी आणि ती त्यांना मोजता यावी. म्हणजे हे सायन्सकडून इंजिनिअरिंगकडे एक मोठं पाऊल होतं. अगदी बरोबर. हे निरीक्षणाच्या विज्ञानातून अभियांत्रिकीच्या शाखेकडे संक्रमण होतं. हे काय आहे या प्रश्नावरून याने आपण काय करू शकतो या प्रश्नाकडे वाटचाल होती. आणि इथेच खरं तर क्वांटम तंत्रज्ञानाचा पाया घातला गेला. खूपच रंजक आहे. चला तर मग या कामामागे जे 3 महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया. सुरुवात करूया जॉन क्लार्क यांच्यापासून. हो, जॉन क्लार्क. ते केम्ब्रिज विद्यापीठातून शिकले आणि मग बर्कले, कॅलिफोर्निया इथे त्यांची जवळपास सगळी कारकीर्द घडली. ते अतिसंवाहकता म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटीमधले मोठे तज्ज्ञ मानले जातात आणि अत्यंत अचूक मापनं वाढण्यात त्यांचा हातखंडा होता. अच्छा, म्हणजे प्रिसिजनवर भर. कमालीचा. त्यांच्या प्रयोगशाळेत प्रचंड शिस्त असायची. प्रयोगात कोणताही व्यत्यय आणणारा गोंधळ म्हणजे नॉईज, मग तो इलेक्ट्रिकल असो, मॅग्नेटिक असो किंवा अगदी व्हायब्रेशन्स असोत, त्यांना तो अजिबात चालत नसे. म्हणजे प्रयोगासाठी अत्यंत स्थिर आणि स्वच्छ वातावरण तयार करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी ब्रायन जोसेफन यांच्या सुरुवातीच्या कामावर बरंच काम केलं होतं. त्यांच्या या अचूकतेमुळेच इतके नाजूक क्वांटम परिणाम मोजणं शक्य झालं असेल, नाही का? नक्कीच. त्याशिवाय हे शक्यच नव्हतं. मग दुसरे आहेत मिशेल डेव्होरेट. ते पॅरिसमध्ये शिकलेले. डेव्होरेट हे जास्त सैद्धांतिक विचारांचे मानले जातात. ते क्लार्क यांच्या ग्रुपमध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून सामील झाले आणि त्यांनी या प्रयोगांमध्ये एक प्रकारचं सैद्धांतिक धाडस आणलं. म्हणजे कसं? म्हणजे त्यांनी या प्रयोगांना क्वांटम मेकॅनिक्सच्या अगदी मूलभूत प्रश्नांशी जोडलं. उदाहरणार्थ, अँथनी लेगेटसारख्या थोर भौतिकशास्त्रज्ञांनी क्वांटम मेकॅनिक्सच्या मर्यादांविषयी, म्हणजे ते मोठ्या प्रणालींना लागू होतं की नाही, याबद्दल जे गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना प्रयोगातून कसे तपासायचे याबद्दल डेव्होरेट यांनी दिशा दिली. ते प्रयोगातून मिळणाऱ्या निकालांचा सखोल अर्थ काय आहे, त्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात, हे समजून घेण्यात खूप महत्त्वाचे ठरले. त्यांनी क्वांट्रॉनिक्स नावाच्या एका नवीन क्षेत्राच्या निर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावली. आणि तिसरे सदस्य जॉन मार्टिनेस. ते बर्कलेमध्ये क्लार्क आणि डेव्होरेट यांच्यासोबत पदवीधर विद्यार्थी म्हणून या प्रयोगांमध्ये सहभागी झाले होते. मार्टिनेस यांना अनेकदा भौतिक शास्त्रज्ञांमधला अभियंता असं म्हटलं जातं. अच्छा, इंजिनिअरिंगवर जास्त भर. हो, म्हणजे क्लार्क यांची अचूकतेची गरज आणि डेव्होरेट यांची सैद्धांतिक दृष्टी, या सगळ्या कल्पनांना प्रत्यक्षात काम करणारं उपकरण बनवण्याचं जे आव्हान होतं ते मार्टिनेस यांनी पेललं. ते उपकरण बनवणारे ते हार्डवेअर तयार करणारे हात होते. एखादी सैद्धांतिक रचना आणि अचूकतेच्या अत्यंत कडक आवश्यकता यांना प्रत्यक्षातल्या सर्किटमध्ये, चिपमध्ये रूपांतरित करणं हे त्यांचं काम. आणि हेच जॉन मार्टिनेस नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सँटा बार्बरा इथे प्राध्यापक झाले. आणि नंतर त्यांनी गुगलच्या क्वांटम AI लॅबचं नेतृत्व केलं. अगदी. आणि तिथे त्यांनी जगातल्या पहिल्या काही शक्तिशाली क्वांटम प्रोसेसर्सपैकी एक सिकमोर प्रोसेसर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे या तिघांचं एकत्र येणं हेच या यशाचं खरं गमक होतं. क्लार्कची अचूकता, डेव्होरेटची सैद्धांतिक दृष्टी आणि मार्टिनेसची अभियांत्रिकी प्रतिभा. बरोबर. आधुनिक विज्ञानामध्ये कसं वेगवेगळ्या विषयांमधले तज्ज्ञ एकत्र येऊन मोठं काम करू शकतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. इंटरडिसिप्लिनरी कोलॅबोरेशन. आता आपण या प्रयोगांमागे असलेल्या काही मूलभूत वैज्ञानिक संकल्पना थोड्या विस्ताराने समजावून घेऊया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे अतिसंवाहकता, म्हणजे सुपरकंडक्टिव्हिटी. हो, सुपरकंडक्टिव्हिटीचा शोध तसा जुना आहे. 1911 मध्ये हाय कॅमर्लिंग ओनेस यांनी लावला. काय होतं यात? तर काही विशिष्ट पदार्थांमध्ये खूप जास्त थंड केलं, म्हणजे एका विशिष्ट तापमानापेक्षा खाली, ज्याला क्रांतिक तापमान म्हणतात, तर त्यांचा विद्युतरोध, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स पूर्णपणे नाहीसा होतो, शून्य होतो. म्हणजे वीज कोणताही अडथळा न येता वाहू शकते. अगदी. आणि याचं क्वांटम स्पष्टीकरण काय आहे, तर ते 1950च्या दशकात बार्डीन, कूपर आणि श्रीफर यांनी दिलं, ज्याला BCS थिअरी म्हणतात. त्यांनी सांगितलं की कमी तापमानाला त्या पदार्थामधले इलेक्ट्रॉन्स एकटे राहत नाहीत, तर ते जोड्या बनवतात. त्यांना कूपर जोड्या म्हणतात. कूपर पेअर्स? हो. आणि गंमत म्हणजे या अब्जावधी कूपर जोड्या एकाच
एकत्रित क्वांटम स्थितीत संघटित होतात. म्हणजे त्या सगळ्या जणू काही एका तालात, एका सुरात वागायला लागतात. यामुळे काय होतं, तो संपूर्ण अतिसंवाहक पदार्थच जणू काही एक विशाल क्वांटम वस्तू बनतो आणि म्हणूनच तो स्थूल क्वांटम वर्तन दाखवण्यासाठी एक आदर्श माध्यम ठरतो. या प्रयोगांसाठी ही पहिली आणि अत्यंत आवश्यक पायरी होती. समजलं. आता दुसरी महत्वाची संकल्पना जोसेफसन जंक्शन याबद्दल सांगा. जोसेफसन जंक्शन ही खरं तर या प्रयोगाची किल्ली होती असं म्हणायला हरकत नाही. याची संकल्पना 1962 मध्ये ब्रायन डी जोसेफसन यांनी मांडली आणि त्यासाठी त्यांना 1973 मध्ये नोबेल पारितोषिकही मिळालं. काय असतं हे जंक्शन? या दोन अतिसंवाहक पदार्थ घेतात आणि त्यांना एका अत्यंत पातळ, वीज न वाहणाऱ्या थराने वेगळं करतात. म्हणजे मध्ये अगदी नॅनोमीटर जाडीचा एक अडथळा असतो. ठीक आहे. आता शास्त्रीय भौतिकशास्त्रानुसार काय व्हायला हवं? मध्ये अडथळा आहे तर वीज प्रवाह थांबायला हवा. बरोबर. पण जोसेफसन यांनी दाखवलं की क्वांटम मेकॅनिक्समुळे त्या कुपर जोड्या आहेत ना, ज्या अतिसंवाहकात बनल्या होत्या, हो, त्या कुपर जोड्या या पातळ अडथळ्यातून टनेल करून पलीकडे जाऊ शकतात. एक प्रकारचा सुपर करंट वाहू शकतो, तोही व्होल्टेज नसताना. यालाच जोसेफसन परिणाम म्हणतात. अच्छा, म्हणजे इथेही टनेलिंग होतच. हो, आणि या नोबेल विजेते शास्त्रज्ञांच्या प्रयोगात याच जोसेफसन जंक्शनने तो ऊर्जा अडथळा किंवा तो डोंगर तयार केला, ज्यातून त्या संपूर्ण सर्किटच्या एकत्रित क्वांटम स्थितीला, म्हणजे त्या अब्जावधी कुपर जोड्यांना टनेल करायचं होतं. हां. आणि याच जंक्शनमुळे सर्किटला अरेखिकता आली, नॉन लिनियरिटी आली, ज्यामुळे सर्किटला एखाद्या अणुसारखे विशिष्ट ऊर्जास्तर मिळू शकले. ते ऊर्जा प्रमाणीकरणासाठी आवश्यक होतं. म्हणजे हे जंक्शन एका लहान दरवाजासारखं आहे, जो क्वांटम कणांना पलीकडे सुरंग बनून जायला परवानगी देतो, जरी शास्त्रीयदृष्ट्या तो बंद असला तरी, आणि त्याचबरोबर सर्किटला अणूचे गुणधर्म देतो. बरोबर. अगदीच अचूक उदाहरण आहे हे. हे जंक्शन म्हणजे क्वांटम जगातला एक मूलभूत ऊर्जा न घालवणारा सर्किट घटक आहे. आणि या सगळ्याचा पाया असलेली संकल्पना म्हणजे ऊर्जा प्रमाणीकरण. हो, ही तर क्वांटम मेकॅनिक्सची सुरुवातच आहे. 1900 मध्ये मॅक्स प्लँक यांनी ही संकल्पना मांडली. काय आहे हे सोप्या भाषेत? म्हणजे ऊर्जा ही सलग नसते, ती पाण्याच्या प्रवाहासारखी अखंड नसते, तर ती पायऱ्यांसारखी असते. ठराविक पॅकेट्समध्येच ती शोषली किंवा उत्सर्जित केली जाऊ शकते. या पॅकेट्सना क्वांटा म्हणतात. जसं आपण शिडी चढतो तेव्हा आपण फक्त पायऱ्यांवरच पाय ठेवू शकतो, मध्ये कुठेही नाही, तसं. अगदी उत्तम उदाहरण. शिडी विरुद्ध रॅम्प. क्वांटम प्रणाली फक्त विशिष्ट ऊर्जा पातळ्यांवरच, शिडीच्या पायऱ्या, असू शकते. ती एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर उडी मारू शकते, पण मध्ये कुठेही थांबू शकत नाही. आणि पातळी बदलण्यासाठी तिला बाहेरून एका विशिष्ट ऊर्जेचा फोटॉन किंवा दुसरा क्वांटा शोषून घ्यावा लागतो किंवा बाहेर टाकावा लागतो. तर या शास्त्रज्ञांनी काय सिद्ध केलं? त्यांनी हे सिद्ध केलं की त्यांचं जे मानवनिर्मित सर्किट होतं, ती जी चिप होती, ती सुद्धा याच नियमाचं पालन करते. त्या सर्किटला सुद्धा स्वतःच्या अशा विशिष्ट ठराविक ऊर्जा पातळ्या आहेत. जणू काही तो एक मोठा कृत्रिम अणूच आहे. अच्छा, हे सिद्ध करणं खूप महत्वाचं होतं का? हो, खूपच. कारण यातूनच खात्री झाली की त्यांची प्रणाली ही खऱ्या अर्थाने एक स्थूल क्वांटम प्रणाली आहे. ती फक्त विचित्रपणे टनेलच करत नाहीये, तर ती एका खऱ्या अणू किंवा रेणूसारखी क्वांटाइज्ड ऊर्जा पातळ्या पण दाखवते. आता हे सगळं सैद्धांतिक पातळीवर खूप रंजक वाटतंय, पण त्यांनी हे प्रत्यक्षात कसं सिद्ध केलं? ते 1980च्या दशकातले प्रयोग, ते खूप महत्वाचे ठरले असं आपण म्हणतोय. हो, ते प्रयोग म्हणजे खरंच अभियांत्रिकी आणि अचूकतेचा एक परमोच्च बिंदू होते. त्या काळात हे करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. काय होतं त्या प्रयोगांमध्ये? त्यांची रचना कशी होती? त्यांनी काय केलं तर एका सिलिकॉन चिपवर मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान वापरून एक अतिशय छोटं अतिसंवाहक सर्किट बनवलं. यात मध्यभागी एक जोसेफसन जंक्शन होतं. ठीक. मग या चिपला त्यांनी एका अत्यंत कमी तापमानापर्यंत थंड केलं. किती कमी? तर मिली केल्विन रेंजमध्ये, म्हणजे निरपेक्ष शून्यापेक्षा फक्त काही हजारांश डिग्री जास्त. बापरे, इतकं थंड का बरं? त्याची दोन मुख्य कारणं होती. पहिलं म्हणजे अतिसंवाहकता टिकवण्यासाठी ते क्रांतिक तापमान गाठायला हवं होतं. आणि दुसरं जे जास्त महत्त्वाचं होतं ते म्हणजे उष्णतेमुळे होणारा गोंधळ, म्हणजे थर्मल नॉईज कमी करण्यासाठी. थर्मल नॉईज म्हणजे
म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये तापमान असेल तर तिचे अणू कंपन पावत असतात. या कंपनांमुळे इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. आता हे जे क्वांटम परिणाम ते शोधत होते ते खूपच नाजूक होते. जर थर्मल नॉईज जास्त असता तर तो क्वांटम सिग्नल त्या गोंधळात पूर्णपणे हरवून गेला असता, तो दिसलाच नसता. म्हणून त्यांना तापमान इतकं कमी करावं लागलं की थर्मल एनर्जी क्वांटम एनर्जीच्या फरकांपेक्षा खूप कमी व्हावी. समजला. आणि बाहेरच्या जगातल्या इतर गोंधळाचं काय? म्हणजे आपल्या आजूबाजूला तर कितीतरी रेडिओ लहरी, मोबाईल सिग्नल, वायफाय हे सगळं असतं. अगदी बरोबर. ती तर आणखी मोठी डोकेदुखी होती. बाहेरून येणारा हा इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक नॉईज सुद्धा त्या नाजूक क्वांटम स्थितीला उद्ध्वस्त करू शकला असता. मग त्यांनी काय केलं? त्यांनी त्या सर्किटला बाहेरच्या जगातल्या जवळपास प्रत्येक प्रकारच्या विद्युतचुंबकीय लहरींपासून वाचवण्यासाठी अनेक स्तरांचं अतिशय प्रभावी कवच शिल्डिंग वापरलं. हे कवच धातूच्या अनेक थरांनी बनवलेलं होतं. त्यांनी केबल्ससाठी खास फिल्टर वापरले, ज्यात तांब्याच्या पावडरचा उपयोग केला होता. हे शिल्डिंग इतकं प्रभावी होतं की बाहेरचा गोंगाट 10⁻⁻ पटीने कमी झाला. म्हणजे 1च्या पुढे 20 अविश्वसनीय. म्हणजे त्यांनी अक्षरशः एक शांत जागा तयार केली त्या सर्किटसाठी. हो, जणू काही समुद्राच्या सर्वात खोल तळाशी असलेल्या शांततेपेक्षाही जास्त शांतता. त्यांना खात्री करायची होती की जे काही ते मोजत आहेत ते त्या सर्किटचं स्वतःचं क्वांटम वर्तन आहे, बाहेरच्या कशाचा परिणाम नाही. कमालीची तयारी. मग या सुपर कोल्ड, सुपर शिल्डेड सेटअपमध्ये त्यांनी स्थूल क्वांटम टनलिंग कसं पाहिलं? काय पद्धत वापरली? त्यांनी काय केलं तर त्या सर्किटला एक हळूहळू वाढणारा विद्युत प्रवाह, बायस करंट दिला. या प्रवाहामुळे सर्किटसाठी एक प्रकारचं एनर्जी लँडस्केप म्हणजे ऊर्जेचं क्षेत्र तयार झालं. याची कल्पना तुम्ही एका बाजूला तिरकस असलेल्या वॉशबोर्डसारखी करू शकता. वॉशबोर्ड? कपडे धुवायचा? हो, तसाच. म्हणजे त्यात खाचा, वेल्स आणि उंचवटे बॅरियर्स आहेत. सुरुवातीला कमी करंट असताना सर्किट एका खाचेत म्हणजे एका दरीत अडकलेलं होतं. ही त्याची 0 व्होल्टेज स्थिती होती. ठीक आहे. आता शास्त्रीय नियमानुसार काय व्हायला हवं? जोपर्यंत तुम्ही करंट वाढवून त्या दरीच्या बाजूचा उंचवटा, तो अडथळा पुरेसा खाली आणत नाही, म्हणजे एका विशिष्ट पातळीवर, ज्याला क्रिटिकल करंट म्हणतात, तोपर्यंत सर्किट त्या दरीतून बाहेर पडायला नको होतं. ते अडकून राहायला हवं होतं. पण क्वांटम जगात वेगळं घडलं. अगदी. त्यांनी पाहिलं की सर्किट त्या क्रिटिकल करंटच्या पातळीवर पोहोचण्याच्या आधीच त्या 0 व्होल्टेज स्थितीतून, त्या दरीतून बाहेर पडतंय. म्हणजे ते अचानक एका वेगळ्या व्होल्टेज स्थितीत उडी मारतंय. अच्छा. आणि हे बाहेर पडणं कधीही एका निश्चित करंट व्हॅल्यूवर घडत नव्हतं. म्हणजे असं नाही की दरवेळी एकाच करंटवर ते बाहेर पडेल. ते संभाव्यतेनुसार प्रोबॅबिलिस्टिक होत होतं. कधी थोडं लवकर, कधी थोडं उशिरा. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी हा प्रयोग हजारो लाखो वेळा केला आणि प्रत्येक वेळी सर्किट कधी बाहेर पडलं याची नोंद घेतली. यातून त्यांना बाहेर पडण्याच्या घटनांचं एक सांख्यिकीय वितरण, स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन मिळालं. पण हे टनलिंगमुळेच होतंय हे कसं नक्की झालं? कदाचित उष्णतेमुळे थोडी ऊर्जा मिळून ते बाहेर पडत असेल? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इथेच त्या प्रयोगाचा निर्णायक पुरावा स्मोकिंग गन मिळाला. त्यांनी काय केलं? त्यांनी तापमान आणखी कमी केलं. अगदी निरपेक्ष शून्याच्या जवळ नेलं. जर हे बाहेर पडणं उष्णतेमुळे थर्मल ॲक्टिव्हेशन होत असतं तर तापमान कमी केल्यावर बाहेर पडण्याचा दर, एस्केप रेट, कमी व्हायला हवा होता. कारण उष्णतेची ऊर्जा कमी झाली. बरोबर. पण त्यांना काय आढळलं की एका विशिष्ट तापमानाखाली गेल्यावर तो बाहेर पडण्याचा दर तापमानावर अवलंबून राहत नव्हता. तो स्थिरावला होता. अच्छा. दर स्थिर राहिला. हो, तो 0 तर होता, पण तापमानाबरोबर बदलत नव्हता. याचा अर्थ काय? याचा अर्थ सर्किट बाहेर पडण्यासाठी उष्णतेची ऊर्जा वापरत नव्हतं. ते ऊर्जेवर अवलंबून नसलेल्या एका प्रक्रियेतून बाहेर पडत होतं. आणि ती प्रक्रिया म्हणजेच क्वांटम टनलिंग. ते ऊर्जा अडथळ्यातून आरपार जात होतं. वा. म्हणजे हा झाला खात्रीशीर पुरावा की क्वांटम टनलिंग स्थूल प्रणालीत घडत आहे. अगदी. यालाच म्हणतात मॅक्रोस्कॉपिक क्वांटम टनलिंग, MQT. त्यांनी हे निर्विवादपणे सिद्ध केलं. याचा खरा अर्थ काय? याचा अर्थ क्वांटम नियम फक्त अणुरेणूंपुरते नाहीत. ते अब्जावधी अणूंच्या मोठ्या मानवनिर्मित वस्तूंनाही लागू होतात आणि आपण ते प्रयोगशाळेत पाहू शकतो, नियंत्रित करू शकतो. हे खरंच खूप मोठं यश होतं. आणि मग त्यांनी दुसरी गोष्ट सिद्ध केली, ऊर्जा प्रमाणीकरण. ते कसं केलं? हो,
MQT सिद्ध झाल्यावर त्यांनी पुढचा टप्पा गाठला. त्यांना हे दाखवायचं होतं की त्यांचं सर्किट फक्त टनेलच करत नाही, तर त्याला अणूंसारख्या ठराविक ऊर्जा पातळ्या पण आहेत. त्या कशा मोजल्या? त्यासाठी त्यांनी एक वेगळी पद्धत वापरली, जी स्पेक्ट्रोस्कोपीसारखी आहे. त्यांनी सर्किटला आधी त्याच्या सर्वात कमी ऊर्जा स्थितीत ठेवलं, म्हणजे त्या वॉशबोर्डमधल्या दरीच्या तळाशी. ठीक आहे. मग त्यांनी त्यावर वेगवेगळ्या वारंवारतेचे सूक्ष्म तरंग टाकले. कल्पना करा की तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत आहात आणि तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगांचे टॉर्च आहेत. तुम्ही प्रत्येक रंगाचा प्रकाश टाकून बघताय की कुठल्या रंगाने खोलीत काहीतरी वेगळं घडतंय का. ओके. त्यांना काय आढळलं की फक्त एका विशिष्ट ठराविक वारंवारतेचे सूक्ष्मतरंग टाकल्यावर सर्किटच्या त्या दरीतून बाहेर पडण्याच्या दरात अचानक लक्षणीय वाढ झाली. फक्त एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर? हो. इतर कोणत्याही वारंवारतेच्या मायक्रोवेव्हचा काही परिणाम होत नव्हता, पण त्या एका जादुई फ्रिक्वेन्सीवर मात्र बाहेर पडण्याचा दर खूप वाढला. याचा अर्थ काय? हे असं का झालं? याचा अर्थ असा की त्या विशिष्ट वारंवारतेवर मायक्रोवेव्हमधला जो ऊर्जेचा एक क्वांटम होता, म्हणजे फोटॉन, त्याची ऊर्जा त्या सर्किटच्या सर्वात खालच्या ऊर्जा पातळी, ग्राउंड स्टेट, आणि त्याच्या वरची पहिली ऊर्जा पातळी, फर्स्ट एक्साइटेड स्टेट, यांच्यातला जो ऊर्जेतला फरक होता तितकी तंतोतंत होती. अच्छा, मॅच झालं. हो, परफेक्ट मॅच. त्यामुळे काय झालं, सर्किट त्या मायक्रोवेव्ह फोटॉनला शोषून घेऊ शकलं आणि ती ऊर्जा शोषल्यामुळे ते खालच्या पातळीवरून वरच्या उत्तेजित पातळीवर एक्साइटेड स्टेट गेलं. आणि गंमत म्हणजे या वरच्या पातळीवरून त्या ऊर्जा अडथळ्यातून टनल करणं जास्त सोपं होतं, म्हणून बाहेर पडण्याचा दर वाढला. म्हणजे जसा एखादा अणू किंवा रेणू फक्त विशिष्ट रंगाचाच प्रकाश शोषतो किंवा उत्सर्जित करतो, कारण त्याच्या ऊर्जा पातळ्यांमधला फरक त्या रंगाच्या ऊर्जेशी जुळतो. अगदी तसंच त्यांचं हे कृत्रिम अणू सर्किट फक्त विशिष्ट वारंवारतेचेच मायक्रोवेव्ह शोषत होतं. बरोबर. याला म्हणतात अणुनादी शोषण, रेझोनंट ॲब्झॉर्प्शन. त्यांनी अक्षरशः एका मानवनिर्मित मोठ्या अणूचा वर्णपट मोजला होता. त्यांनी दाखवून दिलं की हो, आमच्या या सर्किटला अणूंसारख्याच विच्छिन्न क्वांटाइज्ड ऊर्जा पातळ्या आहेत. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे त्यांनी 2 मोठ्या गोष्टी सिद्ध केल्या. एक, त्यांची चिप स्थूल क्वांटम टनेलिंग करते, आणि 2, तिला अणूंसारख्या क्वांटाइज्ड ऊर्जा पातळ्या आहेत. हो, आणि या 2 गोष्टी एकत्र आल्यामुळेच म्हणजे MQT आणि एनर्जी क्वांटायझेशन भविष्यातल्या एका मोठ्या क्रांतीचा पाया घातला गेला. क्वांटम कम्प्युटिंगचा? अगदी. त्याचा पाया इथे रचला गेला. तो कसा? या शोधांचा थेट वारसा आणि परिणाम काय आहेत? इथून पुढे काय झालं? सर्वात महत्त्वाचा आणि थेट परिणाम म्हणजे सुपर कंडक्टिंग क्युबिटचा जन्म. क्युबिट म्हणजे क्वांटम बिट, क्वांटम कॉम्प्युटरचं मूलभूत एकक. त्यांनी जी प्रणाली बनवली होती ते जोसेफसन जंक्शन असलेलं सर्किट, आणि त्यात त्यांनी ज्या 2 सर्वात खालच्या ऊर्जा पातळ्या मोजल्या, म्हणजे ग्राउंड स्टेट आणि पहिली एक्साइटेड स्टेट. हो. त्या 2 पातळ्या म्हणजे आजच्या सुपरकंडक्टिंग क्वांटम कम्प्युटरमधल्या क्युबिटच्या 2 मूलभूत अवस्था, 0 जाई आणि 1 जाई, यांचं प्रतिनिधित्व करत होत्या. अरे वा, म्हणजे त्यांनी नकळतपणे क्युबिटच बनवलं होतं. हो, त्यांनी जगातील पहिली नियंत्रित 2-स्तरीय स्थूल क्वांटम प्रणालीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. आणि इतकंच नाही, तर त्यांच्या प्रयोगांनी क्युबिट संगणकासाठी आवश्यक असलेल्या 2 मूलभूत क्रिया पण दाखवून दिल्या. कोणत्या क्रिया? पहिली, क्युबिटची स्थिती नियंत्रित करणे. त्यांनी मायक्रोवेव्ह वापरून सर्किटला 0 जाईमधून 1 जाईमध्ये कसं न्यायचं हे दाखवलं. आणि दुसरी, क्युबिटची स्थिती वाचणे. सर्किट कोणत्या स्थितीत आहे, 0 व्होल्टेज की वेगळी व्होल्टेज स्थिती, हे मोजून त्यांनी त्याची स्थिती ओळखली. म्हणजे क्युबिट बनवलं, त्याला कंट्रोल केलं आणि त्याला मोजलं पण. बरोबर. हे सगळं त्यांनी त्या 80च्या दशकातल्या प्रयोगांमध्ये करून दाखवलं. हेच आजच्या गुगल, IBM, इंटेल आणि इतर अनेक कंपन्यांच्या क्वांटम प्रोसेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुपर कंडक्टिंग क्युबिट्सचं मूळ रूप होतं. म्हणजे जॉन मार्टिनेस यांनी पुढे गुगलमध्ये जाऊन जो सिकमोर प्रोसेसर बनवला, ज्याने 2019 मध्ये क्वांटम सुप्रीमसी किंवा क्वांटम ॲडव्हान्टेज दाखवलं, हो, त्याचं मूळ या बर्कले लॅबमधल्या 80च्या दशकातल्या प्रयोगांमध्ये आहे. अगदी. एक थेट तांत्रिक वारसा आहे इथून इथपर्यंत. त्या प्रयोगांनी दाखवून दिलं की हो, आपण अतिसंवाहक सर्किट वापरून क्वांटम बिट्स बनवू शकतो, त्यांना हाताळू शकतो आणि त्यांची माहिती वाचू शकतो. यातूनच क्वांटम कम्प्युटिंगच्या एका मोठ्या शाखेचा जन्म झाला. हे तर खूपच मोठं योगदान आहे. पण याचा उपयोग फक्त कम्प्युटिंग पुरताच मर्यादित आहे का, की अजून काही परिणाम झाले? नाही, फक्त कम्प्युटिंग पुरता नाही. याचे परिणाम खूप व्यापक आहेत. उदाहरणार्थ क्वांटम सेन्सिंग. याच तंत्रज्ञानाचा विकास होऊन SQIDs,
सुपर कंडक्टिंग क्वांटम इंटरफेरन्स डिव्हायसेस बनवले गेले. स्क्विड्स. हो, स्क्विड. हे चुंबकीय क्षेत्रांचे अत्यंत संवेदनशील डिटेक्टर आहेत. जगातले सर्वात सेन्सिटिव्ह मॅग्नेटिक सेन्सर्स. यांचा उपयोग कुठे होतो? अनेक ठिकाणी. वैद्यकीय निदान क्षेत्रात मेंदूतील अत्यंत क्षीण चुंबकीय क्षेत्रांचं मापन करून मेंदूच्या कार्याचा नकाशा बनवण्यासाठी MEG मॅग्नेटोएन्सेफेलोग्राफी याचा वापर होतो. मटेरियल सायन्समध्ये वस्तूंचे गुणधर्म तपासण्यासाठी, भूगर्भशास्त्रामध्ये खनिजं शोधण्यासाठी खूप उपयोग आहेत. अच्छा, म्हणजे सेन्सर्समध्ये सुद्धा याचा उपयोग झाला? आणखी काही? हो. मेट्रोलॉजी आणि मानके, मेट्रोलॉजी अँड स्टँडर्ड्स म्हणजे अचूक मापनशास्त्र. जोसेफसन परिणाम काय करतो तो फ्रिक्वेन्सी, वारंवारता आणि व्होल्टेज यांना एका मूलभूत स्थिरांकाद्वारे अत्यंत अचूकपणे जोडतो. याचा फायदा घेऊन जगभरातील राष्ट्रीय मानक प्रयोगशाळा, नॅशनल स्टँडर्ड्स लॅबोरेटरीज आता व्होल्ट्सची व्याख्या करण्यासाठी आणि ते मानक टिकून ठेवण्यासाठी जोसेफसन जंक्शनचाच वापर करतात. काय सांगताय? म्हणजे आपण जी वीज वापरतो त्याचं जे व्होल्टेज मोजलं जातं त्याचं अचूक मानक कुठेतरी या क्वांटम परिणामांवर आधारित आहे. अगदी. आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा असाही परिणाम आहे. याशिवाय क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि कम्युनिकेशनच्या क्षेत्रात थेट अनुपयोग नसला तरी सर्किटमध्ये सुसंगत कोहेरंट क्वांटम स्थिती तयार करणे आणि हाताळणे हे जे त्यांनी दाखवलं ते या क्षेत्रांतील संशोधनासाठी सुद्धा मूलभूत ठरलं आहे. म्हणजे कल्पना करा, ते निघाले होते एका मूलभूत वैज्ञानिक रहस्याचं निराकरण करायला की क्वांटम नियम मोठ्या वस्तूंना लागू होतात की नाही, आणि त्यातून त्यांनी पुढच्या पिढीसाठी नवीन तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आवश्यक असलेली कितीतरी साधनं आणि संकल्पना दिल्या. खरंय. अनेकदा मूलभूत विज्ञानातून असेच अनपेक्षित आणि क्रांतिकारी शोध लागतात. त्यांनी फक्त क्वांटम नियम मोठ्या वस्तूंना लागू होतात हे दाखवलं नाही, तर ते नियम कसे वापरायचे, कसे नियंत्रित करायचे, त्यांची अभियांत्रिकी कशी करायची याची गुरुकिल्लीच दिली. तर या सगळ्या चर्चेअंती या शास्त्रज्ञांचं मुख्य यश काय मानावं? त्यांच्या कामाचा सारांश काय? मला वाटतं त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी क्वांटम मेकॅनिक्सला, जे एकेकाळी फक्त सूक्ष्म कणांपुरतं आणि खूप गूढ मानलं जायचं, त्याला स्थूल, मॅक्रोस्कोपिक आणि अभियांत्रिकी योग्य बनवलं. त्यांनी सूक्ष्म, मायक्रोस्कोपिक आणि स्थूल, मॅक्रोस्कोपिक जग यांच्यातली जी एक कडक सीमा मानली जायची ती धुसड केली. त्यांनी दाखवून दिलं की जर तुम्ही पुरेशी काळजी घेतली, योग्य मटेरियल निवडलं, अत्यंत कमी तापमान राखलं, बाहेरच्या गोंधळापासून प्रचंड संरक्षण केलं, तर क्वांटम जगाची विचित्रता आणि सौंदर्य तुम्ही आपल्या मानवी पातळीवरच्या उपकरणांमध्येही आणू शकता आणि त्याचा उपयोग करू शकता. नोबेल समितीचे अध्यक्ष ओले एरिक्सन यांनी घोषणेवेळी म्हटलं होतं, आणि ते अगदी योग्य वाटतं, की शतकाहून जुनं क्वांटम मेकॅनिक्स सतत नवीन आश्चर्य कसं देतं हे साजरं करणं अद्भुत आहे. या शास्त्रज्ञांचं काम त्याचं उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. त्यांनी एका प्रकारे विज्ञानाची दिशा बदलली. निरीक्षणाच्या विज्ञानातून ते अभियांत्रिकीच्या शाखेकडे गेली. हे काय आहे या प्रश्नासोबतच याने आपण काय करू शकतो हा प्रश्न महत्त्वाचा बनला. आणि त्यातूनच आज आपण ज्या क्वांटम क्रांतीबद्दल बोलतो, क्वांटम कम्प्युटर, क्वांटम सेन्सर, क्वांटम कम्युनिकेशन, त्याचा पाया घातला गेला. हो, त्यांच्या कामामुळेच हे सगळं आज शक्यतेच्या कोटीत आलं आहे. त्यांनी क्वांटम अभियांत्रिकीवर आधारित भविष्याचा पाया रचला असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपण 2025च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकामागे असलेल्या विज्ञानाची आणि शास्त्रज्ञांची मला वाटतं बरीच सखोल माहिती घेतली. स्थूल क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जा प्रमाणीकरण कसं शक्य झालं, ते सिद्ध करण्यासाठी किती अचूक प्रयोग करावे लागले आणि त्याचे परिणाम आज किती दूरगामी आहेत हे आपण पाहिलं. हो, आणि यातून हेही स्पष्ट होतं की मूलभूत विज्ञानातील कुतूहलातून सुरू झालेला प्रवास कशा प्रकारे अनपेक्षित आणि क्रांतिकारी तंत्रज्ञानाला जन्म देऊ शकतो. क्लार्क डेव्हरेट आणि मार्टिनिस यांनी तेच करून दाखवलं. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो. ज्याप्रमाणे या शास्त्रज्ञांनी क्वांटम नियम आपल्या नियंत्रणात आणले आणि मोठ्या प्रणालींमध्ये वापरले, त्याचप्रमाणे भविष्यात निसर्गाचे आणखी कोणते मूलभूत नियम ज्यांच्याबद्दल आपल्याला आज कदाचित फक्त सैद्धांतिक कल्पना आहे, ते आपल्याला अशाच प्रकारे अभियांत्रिकीद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरता येतील. हा खूप रंजक प्रश्न आहे. बनतील. तसतसा वास्तवाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल? ज्या जगात वस्तू एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतात किंवा अडथळ्यांमधून आरपार जाऊ शकतात, ते जग आपल्याला कसं वाटेल? विचार करायला नक्कीच वाव आहे.